सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मतदारांनी नवे कारभारी निवडलेत. भाजपच्या सत्तेच्या काठावर पोहोचले असून आता महापौर निवडीकडे लक्ष लागलंय. महापौर पदासाठी येत्या 4 दिवसात आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान बहुमतासाठी 2 जागांचं संख्याबळ कमी पडत असल्याने भाजपने अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी चर्चा सुरू केली आहे. मुंबईतील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. आता या पालिकांमध्ये महापौर निवड कधी होणार याकडे लक्ष आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत 78 पैकी 39 जागा भाजपने जिंकल्यात. त्यांना बहुमतासाठी 1 जागा कमी पडते. तर राज्यातील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 16 आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने 2 जागा मिळवल्या. या तिन्ही पक्षांची महायुतीत सांगली महापालिकेत सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजपला शिवसेनेचे 2 नगरसेवक मिळाले तरी त्यांचं बहुमत होतं, मात्र ते बहुमतही अगदी काठावरचं राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाही सोबत घेण्याचा विचार भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत. महापालिकेत महायुती करण्याबाबत लवकरच मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करून निर्णय घेणार आहेत. दरम्यान महापालिकेच्या महापौर पदासाठी येत्या 4 दिवसात आरक्षण सोडत निघण्याची शक्यता व्यक्त होते. नगरविकास विभागाने यापूर्वीच्या महापौर पदाच्या आरक्षणाची माहिती प्रशासनाकडून मागवली आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण सोडत मंत्रालयात चिठ्ठीद्वारे निघणार आहे. या 29 पैकी 50% म्हणजेच 15 महापालिकेत महापौर पद महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. नूतन नगरसेवकांसह नेत्यांचे आरक्षण सोडत इकडे लक्ष लागलंय. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी लोकतीर्थ या स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी नूतन नगरसेवकांनी कदम यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतलेत. यावेळी पतंगरावांच्या अनेक स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं स्वागत केलं. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम, युवा नेते डॉक्टर जितेश कदम उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने समाधानकारक कामगिरी केली आहे. पक्षाने लढलेल्या 31 जागांपैकी 18 जागेवर घवघवीत यश संपादन केले आणि 4 ते 5 ठिकाणी अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झालाय. या निवडणुकीत सर्व पक्षांमध्ये 58% स्ट्राईक रेट मिळवत काँग्रेस सर्वात पुढे. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या सत्तेला सांगलीची जनता त्रासली होती. काँग्रेसने कमी जागा लढवून देखील महापालिकेत नंबर 2चा पक्ष झालाय. सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा अमाप वापर हा किती पद्धतीने झालाय हे महापालिकेत राहणाऱ्या जनतेने पाहिले. हा निकाल हा जनतेचा कौल नसून सत्तेचा गैरवापराचा कौल आहे, पैशांचा कौल आहे. जनतेने मतदान सगळ्या पक्षांना केले. भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून काँग्रेस क्रमांक 2चा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेत पुढाकार घेईल, असे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले. जिल्ह्यात आणि राज्यात सकारात्मक संदेश द्यायचा असेल तर भाजपला अधिक बळ द्या. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत संधी हुकली असली तरी सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवायचा आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांवरही विरोधक 1 रुपयाचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत. सांगली जिल्हा परिषदेवर आणि खानापूर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. भिवघाट येथे करंजे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वैभव पाटील, दाजी पवार, शुभांगी कुलकर्णी, अंबिका हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केलं. यावेळी संघटन बळकटी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, राजकीय दिशा, जनतेशी संपर्क वाढवणे आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सखोल चर्चा झाली आहे. पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, राजकारण बदललं आहे. सांगली, पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केले. आठवडाभर काम केल्यानंतर शनिवारी रविवारी सुट्टी लागते, तसाच हा राजकारणातला बदल आहे. 5 वर्षांचा ब्रेक घ्या, पुन्हा जोमाने काम करा आणि पुढच्या वेळी धक्का द्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजवल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा भाजपच्या वतीने सांगलीत आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. पहिल्या दिवशी 7 तालुक्यांच्या मुलाखती पार पडल्या. भाजप कोर कमिटीने जिल्हा परिषदसाठी 224 तर पंचायत समितीसाठी 340 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगरपालिका महापालिकेनंतर मिनी मंत्रालयाची निवडणूक होत असल्याने भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी असल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान रविवारी मिरज, जत आणि वाळवा या तालुक्यातील मुलाखती होतील. खरेमंगल कार्यालयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोर कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरू झाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, संग्रामसिंग देशमुख, अमरसिंह देशमुख, विलास काळेबाग यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मंगळवारी जाहीर झाली. निवडणुकीसाठी अवघ्या 23 दिवसांचा कालावधी देण्यात आला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवशीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणासाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या शनिवारपासून सांगलीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. गट आणि गणांमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. पहिल्या दिवशी 7 तालुक्यांमधील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी मुलाखती घेण्यात आल्या. आटपाडी, तासगाव, कवटेमंकाळ, खानापूर, शिराळा, कडेगाव, पलूस या 7 तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी 224 तर पंचायत समितीसाठी 340 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती देऊन आपली दावेदारी सादर केली आहे. उर्वरित मिरज, वाळवा व जत या 3 तालुक्यांच्या मुलाखती रविवारी घेतल्या जाणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करत बेकायदेशीरपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरुद्ध सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारलाय. पोलिसांनी रस्त्यावर उतरून तसेच सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी उमेदवार आणि प्रतिनिधींच्या बैठकीत निकालानंतर मिरवणुका काढण्यास परवानगी नसल्यामुळे त्याचं आयोजन करू नये अशा सूचना दिल्या होत्या, परंतु अनेक विजयी उमेदवारांनी मिरवणुका काढून जल्लोष केला. काही हुल्लडबाजांनी दुचाकीच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाज केला. ट्रिपल सीट बसून काहींनी बेकायदेशीरपणे दुचाकी चालवल्या. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस शुक्रवारी दिवसभर रस्त्यावर होते. त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या ताब्यातील दुचाकी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई केली. फॅन्सी नंबर प्लेटबद्दल 15 केसेस करून 11,500 रुपये दंड केला. नो पार्किंगबद्दल 7 जणांवर कारवाई करत 4,500 रुपये दंड केला. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या 48 जणांना 30,000 रुपये दंड केला. बेकायदेशीरपणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 39 जणांना 37,200 रुपये दंड केला. मोटार वाहन कायद्यानुसार इतर 94 कारवायांमध्ये 59,000 रुपये दंड आकारला. वाहतूक पोलिसांनी 203 कारवायात एकूण 1,48,200 रुपये दंड केला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत ट्रिपल सीट जाणाऱ्या 39 दुचाकी स्वारांना प्रत्येकी 1,000 रुपयांप्रमाणे 39,000 रुपये दंड केला आहे. मोबाईलवर फोनवर बोलत वाहन चालवणाऱ्या 37 जणांना 91,000 रुपये दंडाचं चलन फाडले. विना हेल्मेट 39 केसेस करून 39,000 रुपये दंडात्मक कारवाई केली. झेब्रा क्रॉसिंगचं उल्लंघन करणाऱ्या 6 जणांवर कारवाई करत 4,000 रुपये दंडाचं चलन केलं. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून या कारवाईमध्ये एकूण 121 केसेस करून 1,77,000 रुपये ई चलन बनवले. पेठ सांगली राष्ट्रीय महामार्गावरील कारंदवाडी येथे भरधाव 4 चाकीच्या धडकेत कसबे डिग्रज येथील दुचाकीस्वार पोपट शामराव मुळीक हे ठार झाले. या प्रकरणी संपत शामराव मुळीक यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसात चंद्रकांत शिवकुमार वाडकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झालाय. आष्टा सांगली रोडवर शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास हा अपघात झालाय. पोपट मुळीक हे आष्टा ते सांगली रोडने हिरो स्प्लेंडर मोटरसायकलीवरून सांगलीकडे येत असताना सर्वोदय पेट्रोल पंपाच्या समोर हळभा कारंदवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आले असता सांगलीकडून आष्टाकडे जाणारी महिंद्रा 4 चाकीवरील चालक चंद्रकांत वाडकर हा रस्ता क्रॉस करून हळभाकडे जात असताना पोपट मुळीक यांच्या मोटरसायकलीस धडक दिली. धडकेत पोपट हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अपघातात दोन्ही वाहनांचं सुमारे 50,000चं नुकसान झाले.